देशाचं भविष्य हे गावोगावी कम्युनिकेशनची इंटरनेटची फॅसिलिटी पोहोचवली तरच आहे। समृद्ध गाव, समृद्ध शेती, समृद्ध शिक्षण या सगळ्या गोष्टी करण्याकरता तंत्रज्ञान गावापर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे। आणि म्हणून माननीय मोदीजींनी भारत नेट सारखा एक कार्यक्रम सुरू केला की ज्यामध्ये जशी विजेची लाईन ही आपण प्रत्येक गावात नेली तशी ऑप्टिकल फायबर की ज्यातनं कम्युनिकेशन हे गावागावापर्यंत पोहोचेल, इंटरनेट गावागावापर्यंत पोहोचेल, तंत्रज्ञान गावागावापर्यंत पोहोचेल, ही प्रत्येक गावामध्ये टाकण्याकरता एक योजना भारत नेटच्या नावाने सुरू केली। त्यावेळी मुख्यमंत्री म्हणून मी त्याला जोडून महाराष्ट्रामध्ये महानेटची योजना सुरू केली आणि प्रधानमंत्र्यांच्या मदतीनं साधारणपणे आपण 2019 पर्यंत पहिला टप्पा भारत नेटचा पूर्ण केला आणि दुसरा टप्पा सुरू केला। फायबर तर पोहोचली, पण आपण एखादी तार नुसती आणली तर त्याचा फायदा नसतो। त्या तारेला पोल लागतो, तिथे ट्रान्सफॉर्मर लागतं, मग आपल्याला लाईट लावावं लागतो, आपल्याला मशीन लावावी लागते, सगळ्या गोष्टी लागल्या तर ती लाईन पोचल्याचा फायदा आहे। नुसती वायर ओढून आपल्यापर्यंत पोचली तर काय फायदा आहे। पण दुर्दैवाने लाईन पोचली, पण त्याच्यावर आधारित जी काही आपल्याला वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करायचा होता तो वापर करण्यात कुठेतरी आपण कमी पडलो। आणि म्हणून पुन्हा आता आपल्या आशीर्वादाने सरकार आल्यानंतर आम्ही हा प्रयत्न केला की ही जी आपण लाईन टाकलेली आहे आता याचा उपयोग करण्याची वेळ आली आहे। आणि तशातच या ठिकाणी वल्लभ भन्सालीजी आणि भटनागरजी आणि यांची टीम ही सगळी मला भेटायला आली आणि त्यांनी एक मॉडेल समोर स्मार्ट आणि इंटेलिजंट विलेजचं ठेवलं। या मॉडेलमध्ये अनेक गोष्टी तर आहेतच, पण या मॉडेलची सगळ्यात मोठी खासियत काय आहे तर आत्तापर्यंत अशा प्रकारचे मॉडेल तयार करताना आपण जवळपास सगळ्या विदेशी बनावटीच्या तंत्रज्ञानाचा वापर करत होतो, पण व्हॉइस म्हणजे व्हॉइस ऑफ इंडियन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एंटरप्राइज या संस्थेने 24 भारतीय कंपन्यांना एकत्रित आणलं आणि त्याच्या माध्यमातून स्मार्ट विलेज आणि इंटेलिजंट विलेज तयार करण्याचा हा संकल्प त्यांनी आमच्या समोर तयार केला। त्यामुळे माननीय प्रधानमंत्री महोदयांचं जे दुसरं स्वप्न होतं आत्मनिर्भर भारत, विदेशावर अवलंबून असलेला भारत नाही, आपल्या देशातल्या वस्तू वापरणारा भारत, ते स्वप्नही पूर्ण होणार होतं। आणि म्हणून लगेच आम्ही त्यांना सांगितलं पायलट प्रोजेक्ट तुम्ही हातामध्ये घ्या। आणि मग हा पायलट प्रोजेक्ट कुठे घ्यायचा तर अर्थातच तो नागपूरला घ्यायचा। आणि मग नागपूरमध्ये कुठे घ्यायचा तर तो सातनौरीला घ्यायचा। अशा प्रकारचा निर्णय आपण केला, कारण वेगवेगळ्या प्रकारचे स्मार्ट इंटरव्हेन्शन जे करायचे होते त्याकरता ज्या वेगवेगळ्या साईट आपल्याला पाहिजे होत्या त्या सगळ्या सातनौरीमध्ये उपलब्ध होत्या। तलावही पाहिजे होता, शेती पाहिजे होती, शाळाही पाहिजे होती, अंगणवाडी पाहिजे होती, सगळ्या गोष्टी हव्या होत्या। त्या सगळ्या आपल्याला या ठिकाणी मिळाल्या आणि हा सातनौरीला आपण प्रोजेक्ट आता सुरू केला आहे। आता या प्रोजेक्टच्या माध्यमातून खरं म्हणजे अनेक इंटरव्हेन्शन सुरू झाले। आपण मगाशी आपल्या काही शेतकऱ्यांनी जी इथे माहिती दिली ती माहिती देखील आपण बघितली। आता मोठ्या प्रमाणात आपली जी शेती आहे, अनेक वेळा आपण म्हणतो उत्पादकता वाढली पाहिजे, उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे तर शेती परवडेल। आज जगामध्ये शेतमालाचे भाव कुठलं एक सरकार ठरवत नाही, जागतिक बाजारपेठ शेतमालाचे भाव ठरवते आणि जागतिक बाजारपेठेमध्ये अनेक देशांचा जो माल येतो त्यांची जी काही उत्पादन खर्च आहे तो अतिशय कमी आहे। आणि तो उत्पादन खर्च कमी का आहे तर त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे सगळ्या गोष्टींची त्यांना कमतरता त्या ठिकाणी कमी वापर त्यांना करावा लागतो। त्याच्यामध्ये जो कमीत कमी वापर आहे त्या वापरातनं जास्तीत जास्त उत्पादकता
हे ते सगळे मिळवतात आणि त्यासोबत या सगळ्या शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात जी काही त्या ठिकाणी कीड नियंत्रण असेल किंवा इतर सगळ्या गोष्टी ज्याच्यामुळे आपली पिकं खराब होतात अशाचंही नियंत्रण हे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून करतात आणि म्हणून त्यांचा उत्पादन खर्च कमी आहे, त्यामुळे शेतमालाला त्यांनी कमी भाव असला तरी जास्त प्रॉफिट ते घेतात आणि जगाचा शेतमालाचा भाव हा त्या ठिकाणी ते कमी करतात. आता भारतामध्ये आपली उत्पादकता वाढते, पण उत्पादकता वाढत असताना आपण उत्पादन खर्च देखील वाढवून राहिलो आहोत. आता आपलं भारताचं सरकार, मोदीजींचं सरकार खतांवर आपल्याला 1.5 लाख कोटी रुपये एवढी सबसिडी देतं. पण लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.